संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापूरच्या बार्शीमध्ये मोर्चा, तहसील कार्यालयासमोर आंदोलकांकडून आरोपींच्या पुतळ्याचं दहन। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापूरचं बार्शी शहर बंद, शहरातील बंदला 100% प्रतिसाद मिळालाय। हत्येचे फोटो आल्यानंतर पुकारलाय बंद। बारामतीमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 9 मार्चला सर्वच धर्मियांचं आता हे निषेध मोर्चा आणि संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख, भावी धनंजय देशमुख उपस्थित राहतील। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीच्या पाथरीमध्ये आंदोलन, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी, मराठा समाजाची मागणी। साताराच्या मेढा गावात संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची सकल मराठा समाजाची मागणी, जावळी तालुका तहसीलदारांना मागणीचं निवेदन। सोलापूरच्या अंबाडमधील ग्रामस्थांकडून वाल्मिकारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध, देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पंढरपूरमध्ये ग्रामस्थांचं आंदोलन, धनंजय मुंडेंची सखोल चौकशी करा, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या, आंदोलकांची मागणी। कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, फडणवीसांचा निषेध करण्यासाठी आले होते कार्यकर्ते, आंदोलनापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडेंना न्याय देण्याच्या मागणीसाठी परभणी ते मुंबईपर्यंत लॉंग मार्च शहरामध्ये दाखल झालेला आहे। प्रशासनानं पोलिसांवर कारवाई केली नसल्यानं आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले। पुणे पालिकेच्या आवारामध्ये मनसेचं आंदोलन, मुलांना खेळण्यासाठी पालिकेनं क्रीडांगण सुरू करण्याची मनसेची मागणी, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। अहिल्यानगरच्या केडगावमध्ये अबू आझमींच्या वक्तव्याविरोधात तीव्र आंदोलन आणि शिवप्रेमींनी अबू आझमींचे प्रतिकात्मक पुतळे जाळलेले आहेत। आझमीं विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे। भंडाऱ्यात एका वकिलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वकील आणि बार असोसिएशनचा दलित संघटनांकडून निषेध, वकिलाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शनं, जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी आहे, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। पिंपरी चिंचवड पालिकेला खासदार सुनेत्रा पवारांनी दिली आहे भेट, पालिका प्रशासन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसोबत दुजाभाव करत असल्याच्या तक्रारीनंतर भेट दिली आहे। अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना सुनावलंय। गोंदियामध्ये 27,000 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द झाले, 3,14,000 लाडक्या बहिणींचे अर्ज वैध ठरलेले आहेत। बहिणींना आता 7 मार्चला 2 हप्त्यांचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे। संभाजीनगरात पैशांसाठी आजी आजोबांनी चक्क नातीला विकलंय, 14 वर्षीय मुलीला 2 लाख रुपयांना अख्खा कुटुंबाला विकल्याची माहिती आहे। तर शरीर संबंधासाठीचा त्रास असह्य झाल्यानं मुलीची पोलिसांकडे धाव, त्यानंतर प्रकरण उघडकीस आलंय। सोलापूरमध्ये राहणाऱ्या 12 बांगलादेशी नागरिकांना अटक, बनावट आधार कार्डचा वापर करून सोलापूरमध्ये बांगलादेशी राहत असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू झालाय। अहिल्यानगरमधल्या कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी गोदावरी नदीपात्रामध्ये बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात कारवाई करण्यात आली आहे। महसूल पथकानं 2 बोटी उद्ध्वस्त केलेल्या आहेत। लातूरच्या देवणीमध्ये पित्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। पोलिसात गुन्हा दाखल झाला, देवणी पोलिसांकडून आरोपी पित्याला अटक झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न करत जीवघेणा हल्ला, अभिषेक नतपुते या 19 वर्षीय तरुणाला पोलिसांकडून अटक। अभिषेक नतपुतेकडून महिलेच्या चेहऱ्यावर 15पेक्षा अधिक वार। भंडाराच्या लखनीमध्ये जुन्या वादावरून कैचीनं वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय। आरोपीला अटक करण्यात आली आहे। लाखनी पोलिसांकडून तपास सुरू आहे। पुण्यात 3 दिवसामध्ये 904 अनधिकृत बांधकामावर कारवाई, एमआरडीएकडून राबवण्यात आली आहे विशेष मोहीम। बुलढाण्याच्या शेगाव तालुका क्रीडा संकुलावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली। क्रीडा संकुलावरील 192 झोपडपट्ट्यांवर बुलडोझर, 2 दिवस ही कारवाई चालणार आहे। नाशिक शहरात मनाई आदेश लागू, 19 मार्चपर्यंत शहरामध्ये शस्त्रबंदी, जमावबंदीचे आदेश। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहर परिक्षेत्रामध्ये जमावबंदी। भंडारातील वीजधारकांकडे महावितरणचे 19 कोटी रुपये थकीत, वीज ग्राहकांना 31 मार्चपर्यंत थकीत रक्कम भरण्याची मुदत आहे। थकबाकी दरांमुळेच महावितरण आर्थिक अडचणीत आल्याचं चित्र आहे।
परीक्षेला 2 ते 5 मिनिटं उशीर झाल्यानं 5 उमेदवारांना प्रवेश नाकारला. जळगावमध्ये समाज कल्याण विभागाच्या परीक्षा केंद्रावरील प्रकार आहे. गोदावरी कॉलेजच्या परीक्षा केंद्राजवळील उमेदवारांची नाराजी. गोंदियात 10वीच्या गणिताच्या पेपरला 245 विद्यार्थ्यांची दांडी. 18,200 विद्यार्थ्यांपैकी 17,955 विद्यार्थ्यांनी दिली आहे परीक्षा. 10वीच्या गणिताच्या पेपरला विद्यार्थ्यांनी अंतर्वस्त्रात लपून मोबाईल आणलेला आहे आणि नागपूरमधील खामला इथल्या ज्युपिटर महाविद्यालयातला हा प्रकार आहे. भरारी पथकाच्या तपासादरम्यान बाब उघडकीस आली आहे. कोकणातील शाळा सकाळच्या सत्रात भरणार आहेत. वाढत्या उन्हामुळे प्रशासनाचा निर्णय. 17 मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे शाळांना आदेश. कोकण विभागामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेत आतापर्यंत कॉपीची एकही तक्रार नाहीये आणि कॉपीमुक्त अभियानाचं कोकणात तंतोतंत पालन करण्यात येत आहे. चंद्रपूर शहरामधील मालमत्ता थकबाकीदारांना अखेरची डेडलाईन. थकबाकीदारांना कर भरणा करण्यास 8 मार्चपर्यंत मुदत. थकबाकीदारांवर कारवाईचा इशारा. वाशिमच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि तहसील कार्यालय कारंजेच्या वतीनं प्रशिक्षण संपन्न झालंय. तालुक्यातील सर्व कर्मचारी, सरपंच, सामाजिक संस्था यांना मार्गदर्शन. हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील सिद्धेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही रुग्ण सेवा मिळेना. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली. अमरावती महानगर क्षेत्रातील रुग्णालयांची तपासणी. आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळेंकडून पाहणी. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई होणार आहे. पीएफ किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग. अहिल्यानगर जिल्ह्यातील 5,41,000 शेतकऱ्यांना 108 कोटी 33 लाख रुपये जमा. हिंगोलीतल्या सेनगावमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये लाखो रुपयांचा अपहार. गटविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून 4 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 3,000 हेक्टरवर गव्हाची लागवड. मात्र गव्हाला कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी नाराज. बाजारपेठेत गव्हाला 2,400 ते 2,500 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय. धुळ्यामध्ये गहू काढणीला वेग आलाय. मशीनच्या सहाय्यानं गहू काढणीला सुरुवात. यंदा जिल्ह्यामध्ये 25,000 हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी. चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. वर्ध्याच्या बाजारामध्ये सोयाबीनचे दर घसरल्यानं शेतकरी नाराज. बाजारामध्ये सोयाबीनला 3,500 रुपयांचा दर आहे. सोयाबीनचे दर घसरत असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. जळगावच्या चाळीसगावमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. प्रति क्विंटल 1,000 कांद्याचे दर घसरलेत. कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. पुण्यात वाढदिवसाचा केक कापण्यासाठी पिस्टल आणि सत्तूरचा वापर करण्यात आलाय. दहशत निर्माण करणाऱ्या गुंडाला पोलिसांकडून अटक. गुन्हेगाराकडून 1,45,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. धाराशिवमध्ये कावळ्यांपाठोपाठ आता कोंबड्यांनाही बर्ड फ्लूची लागण. बर्ड फ्लूमुळे ढोकी गावात मांस विक्रीवर बंदी आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर. महिला बचत गटाच्या नावे कर्ज पास करून 5 लाखांचा अपहार. पालघरच्या तलासरी तालुक्यातील एका बँकेतला प्रकार आहे. बँकेकडून महिला बचत गटांना नोटिसा आणि तगादा लावल्यानंतर प्रकरण समोर आलंय. यवतमाळमध्ये डिलिव्हरी बॉयला मारहाण करणाऱ्या पोलिसाची बदली. सर म्हणाला नाही म्हणून पोलिसाची डिलिव्हरी बॉयला मारहाण झाली होती. पोलीस निरीक्षक केशव ठाकरेंची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली. रत्नागिरीमध्ये शेअर मार्केटमध्ये नफ्याचं आमिष देत 14 लाखांची फसवणूक. एकाला अटक. खेड पोलिसात गुन्हा दाखल. नागपुरात बोगस जाहिरात काढून वसतिगृहांच्या साफसफाईचं कंत्राट दिल्याचा धक्कादायक प्रकार. बोगस जाहिरात देणारा आरोपी श्रीकांत डोईफोडे विरोधात सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पाण्याच्या मोटारींची चोरी करणाऱ्या 2 जणांना अटक. जळगावच्या पारोळ्यामध्ये कारवाई. 52,000 रुपयांच्या 4 मोटारी जप्त. जळगावच्या चाळीसगावमधील गवताळा अभयारण्यामध्ये वाघाची शिकार झाल्याचा संशय. चौकशीसाठी 6 जणांची समिती स्थापन. काही दिवसांपूर्वीच गवताळा अभयारण्यामधून वाघाची शिकार करणाऱ्यांना 9 जणांना अटक.